everyone, welcome to Emerald Platform. We're doing extremely well. The Game Changer MCQ क्लासेस साठी क्लास नंबर 7 आहे आज आणि खूप सारे स्टुडंट्सनी मला ईमेल केलेल्या, फोन करून टेलिग्राम वरती मेसेज वगैरे टाकलेले आहेत. आय एम सॉरी, मी तुम्हाला लोकांचा रिप्लाय नाही करू शकले होते. ऍक्च्युली माझं थ्रोट इन्फेक्शन मुळे इतकं जास्त तब्येत खराब होती. आय वॉज लिटरली ऑफलाईन फॉर लाईक 5 to 6 days. ठीक आहे, लिटरली मी इतकी जास्त म्हणजे मी फोन वगैरे काहीच युज करत नव्हते. कंटिन्यू म्हणजे जे आहे मी यू कॅन से बेड रेस्ट वरतीच होते. खूप जास्त थ्रोट इन्फेक्शन झालं होतं मला. दॅट्स वाय. आणि आताही मला त्रास होते, पण आता तुमची एक्झाम डेट जे आहे ऍक्च्युअल मध्ये एक डेट सर्क्युलेट होत होती. एक कोणती 16 मे आणि कालच मला एक डेट समजण्यात आली 6 जून. ठीक आहे. आता मला खूप सारे स्टुडंट असे म्हणतात की मॅम ही ऑथेंटिक आहे का इन्फॉर्मेशन वगैरे. ठीक आहे. आता पहा, जर कोणाकडे जर इन्फॉर्मेशन आहे आणि ते पब्लिक प्लॅटफॉर्म वरती येऊन सांगत आहे, तर त्याच्या मागे काही ना काही तथ्य असते. तर तुम्ही ऍज अ स्टुडंट त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि अभ्यास करायला पाहिजे. मी जर तुमच्या जागी असले असतं, मी या गोष्टीला पॉझिटिव्हली घेतलं असतं आणि विचार केला असता की ठीक आहे, आता तर एक्झाम होते, आता मला अभ्यास करावा लागेल. हे विचार करूनच प्लीज तुम्ही अभ्यास करा. बाकी अभ्यास केलं तर वाया तर जाणार नाहीये. 16 मेला जर तुमची एक्झाम असेल तर तुमच्याकडे वेळ खूप जास्तच कमी आहे, खूपच जास्त कमी आहे. पण 6 जूनला जर तुमची एक्झाम झाली, ऑलमोस्ट एक मंथ आहे तुमच्याकडे. तुम्ही चांगल्याने प्रिपरेशन करू शकता, प्लॅनिंग करू शकता. पण जर 16 मे कन्सिडरच करून चला आणि प्रिपरेशन करायला सुरुवात करा. ज्यांचं प्रिपरेशन सुरू झालं नसेल, एखादा पण ट्रेड तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल, तर प्लीज आजपासून प्रिपरेशन करा. का ही इन्फॉर्मेशन ऑथेंटिक आहे का नाही. तर जर मला विचारलं, तर मला ऍक्च्युली मी तुम्हाला सांगेन की जर 16 मेला आपली एक्झाम असेल ना, तर 6 किंवा 7 तारखेपर्यंत एखादा परिपत्रक डीबीटी कडून येऊन जाईल. ओके, एखादा परिपत्रक डीबीटी कडून येऊन जाईल, तर मग तो कन्फर्मच होऊन जाईल. बाकी 6 जूनचं विचारण्यात आलंय, तर 6 जूनचं मग आपल्याला हे पुढच्या महिन्यातच समजेल की हे ऑथेंटिक आहे का नाही. पण जर कोणी इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती येऊन इतक्या सारे सबस्क्रायबर, नो लाखो मध्ये सबस्क्रायबर आहे सरांचे, आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती येऊन जर सर बोलत असतील, तर त्यांच्याकडे काही ना काही तथ्य असेल त्या गोष्टी मागे. आणि आपण ऍज अ मेंटॉर त्यांना कन्सिडर करून ऍज अ म्हणजे त्यांचं एक रुतबा आहे ते आपण कन्सिडर करून, किंवा त्यांचं एक प्लॅटफॉर्म वरती ते बोलत आहेत पब्लिक प्लॅटफॉर्म वरती, आपण ती गोष्ट पॉझिटिव्हलीच घ्यायला पाहिजे असं मला पर्सनली वाटते. मी अजून सरांशी बोलले नाही. मी बोलून तुम्हाला पुन्हा एकदा कन्फर्म करेन. पण मला वाटते सर जर पब्लिक प्लॅटफॉर्म वरती येऊन तुम्हाला बोलत असतील, 100% त्याच्यामध्ये तथ्य असेल. ओके, तर प्लीज तुम्ही प्रिपरेशन करा. आणि 16 मेला जर पेपर असेल ना, तर आपल्याला 2-4 दिवसामध्येच इथून 6 तारखेपर्यंत जर आपल्याला समजेल, 6-7 तारखेपर्यंत, आय थिंक 6 तारखेला सुट्टी आहे. नाही, 7 तारखेला सुट्टी आहे. तर आपल्याला 6 तारखेलाच हे समजून जाईल. ओके, तर चला सुरुवात करू. आता काय करायला पाहिजे मग? आता तुम्हाला नाही का एक चांगल्या टीचरची गरज आहे, चांगल्या सोर्सेसची गरज आहे. ते मी प्रोव्हाइड करणार आहे. फक्त तुम्ही तुमचा सपोर्ट दाखवा. ओके. तुम्ही सगळे जितके पण मी व्हिडिओज आता जे गेम चेंजर्स एमसीक्यू सिरीज आम्ही जी स्टार्ट केली होती, ती तुम्ही पाहायलाच पाहिजे. आज आपण 2016चा पेपर डिस्कस करणार आहोत. याआधी आपण कोणते कोणते पेपर डिस्कस केले आहेत ते बघू. त्याआधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आयटी इन्स्ट्रक्टर CBT2 एक्झामसाठी मेकॅनिकल ट्रेडचे जे 8 ट्रेड आहेत अप्रॉक्सिमेटली, ते ट्रेडचे आमच्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. टोटल 40 क्वेश्चन्सचा जो फुल टेस्ट सिरीज आहे, सेट अवेलेबल आहे. तर प्लीज ते तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करा आणि सगळे टेस्ट सॉल्व्ह करा. आणि सगळे 40चे 40 क्वेश्चन प्रत्येक सेट मधले 10 सेट, अप्रॉक्स 400 क्वेश्चन. सगळे क्वेश्चन जे आहेत ते मी TCS बेस्ड क्वेश्चनच उचललेले आहे. मी पर्सनली क्वेश्चन जे आहे पिकअप केले आहेत फिटर वेल्डर आणि मशिनिस्ट ह्या ट्रेडचे. बाकीचे जे ट्रेड आहेत त्याच्यासाठी जे जे आयटी इन्स्ट्रक्टर आहेत त्यांनीच ते क्वेश्चन्स उचललेले आहेत. तर प्लीज तुम्ही ह्या क्वेश्चनचे लाभ घ्या. आयटी इन्स्ट्रक्टर CBT2 साठी मशिनिस्ट, वेल्डर, टर्नर, फिटर, मशिनिस्ट, ग्राइंडर प्लस RAC चं पण टेस्ट सिरीज आमच्या प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल आहे. ह्या ऐवजी मेकॅनिकल ट्रेड ऐवजी जे नॉन मेकॅनिकल ट्रेड आहे, जसे की इलेक्ट्रिशियन, कोपा, हे पण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आमच्या प्लॅटफॉर्म वरती. तर प्लीज ह्याचा लाभ घ्या. कोणी जर फक्त एक पर्टिक्युलर एक सिंगल ट्रेड फॉर्म फिलअप केला असेल, तर त्या सिंगल फॉर्म जे ट्रेड तुम्ही फॉर्म फिल केले त्याच्यासाठी पण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. जसं सपोज कोणी वेल्डरच केले असेल, तर त्याच्यासाठी पण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे मात्र 399 रुपीज मध्ये. तर प्लीज ह्याचा लाभ घ्या. ओके, चला सुरुवात करू. सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जे गेम चेंजर MCQ टेस्ट सिरीज जे सिरीज सुरू केली होती आपण क्लासेसची, त्याच्यामध्ये आपण क्रोनॉलॉजिकली डिसेंडिंग ऑर्डर मध्ये क्वेश्चन्स जे आहे डिस्कस केलेले आहेत. बघा, 2022 मध्ये मध्य प्रदेश ITI TU म्हणजे जसं आपण इथे ITI इन्स्ट्रक्टर म्हणतो, तसं मध्य प्रदेशमध्ये त्याच पोस्टला ट्रेनिंग ऑफिसर म्हटलं जाते आणि त्याचं ग्रेड पे आय थिंक जास्त असते महाराष्ट्राच्या इन्स्ट्रक्टर पेक्षा. तर
तर ह्या ज्या ट्रेनिंग ऑफिसरचे 2 पेपर आपण डिस्कस केलेले आहेत फिटरचे. ठीक आहे. त्यानंतर इस्रोचा 2021 चा जे TCS ने जे पेपर घेतलेले आहे ते आपण डिस्कस केले आहे. 3 पेपर हे डिस्कस करून झाले. 2020 DMRC चा पेपर डिस्कस करून झालाय. हे पण TCS नेच घेतलेला पेपर आहे. ठीक आहे. 2019 RRB ALP चा पेपर आपण डिस्कस केलाय. हा पण TCS नेच घेतलेला पेपर आहे. आणि 2016 इस्रोचा आपण आज पेपर डिस्कस करणार आहोत आणि उद्या 2018 चा आपण पेपर डिस्कस करणार आहोत. यानंतर माझा असा प्लॅन आहे की मी निम्मीचे बुक तुमच्यासोबत डिस्कस करू. निम्मीचे जे असाइनमेंट बुक आहेत सेमिस्टर वाईज सेमिस्टर 1, 2, 3, 4 आणि प्रत्येक सेमिस्टर एकाच क्लासमध्ये खतम करण्याचा मी प्लॅन करत आहे. आय थिंक 1-1.5 तासाचा किंवा 2 तासाचा एखादा पण क्लास झाला तरी चालेल. पण एकाच क्लासमध्ये तुमचं जे आहे एकच पूर्ण सेमिस्टर खतम झाला पाहिजे. आणि हे तुमची जिम्मेदारी बनते की हे जितके पण मी तुमच्याकडे MCQ सिरीज घेऊन येत आहे ह्याला तुम्ही डबल पहा. एक क्लास ऍटलीस्ट 2 वेळा पाहणं होईल तुमचं. 2x च्या स्पीड वरती बघायचं आणि जिथे पण माझ्याकडून चूक झाली असेल डिस्कस करताना ते मी एक स्क्रीनशॉट काढून ठेवणार आहे. आणि मला माहिती आहे की 2 क्वेश्चन मध्ये मी थोडस तिथे चुकले सांगताना. एक क्वेश्चन मध्ये मी शाफ्टचं जे आहे आय थिंक लिमिट्स घेतले होते. मला होलचे लिमिट घ्यायला पाहिजे होते. आणि एक क्वेश्चन जे स्टड रिमूव्हरचा एक क्वेश्चन होता किंवा टॅप एक्स्ट्रॅक्टरचा एक क्वेश्चन होता तिथे मी थोडेसे चुकले. तर मी ते 2 क्वेश्चन तुमच्यासोबत डिस्कस करेन. डोंट वरी अबाउट इट. ओके. तर चला मग सुरुवात करू. आता खूप झालं बोलणं. आणि निमीचे असाइनमेंट जे मी डिस्कस करणार आहे आणि हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. प्लीज लक्षात ठेवा MCQs टेस्ट सिरीज हे आता तुमच्यासाठी रामबाण इलाज आहे. ह्यांना सोडू नका. तर हे जे नेहमीचे मी डिस्कस करणार आहे बुक ते मी हिंदीमध्ये डिस्कस करेन ह्याच्यासाठी कारण RRB ALP चे पण वॅकन्सी येणार आहेत थोड्याच दिवसात. तर मला जे आहे जे हिंदी भाषी माझे ऑडियन्स आहे त्यांच्याकडून रिक्वेस्ट आली की मॅडम प्लीज हिंदीमध्ये ते डिस्कस करा. तर प्लीज त्या गोष्टीसाठी तेवढं मला कन्सिडर करा. कारण बघा हिंदी असो इंग्लिश असो डझंट मॅटर तुमचं सिलेक्शन होणं मॅटर करते तिथे. आणि तुमची एक अशी भावना असली पाहिजे की मला जर जॉबसाठी जॅपनीज पण शिकावं लागले तर ते शिकायला पाहिजे अशी तुमची एक इच्छाशक्ती असली पाहिजे. अदरवाइज मग कल्याण हो जाएगा. ठीक है. समझ में आ रहा है आप लोगों को. सो जस्ट कन्सिडर फॉर दॅट. ओके. तर बघा सुरुवात करू. पूर्ण टोटल 60 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स जे आहेत हे तुमचे नॉन टेकचे क्वेश्चन्स आहेत. नॉन टेक म्हणा किंवा ह्याला वर्कशॉप कॅल्क्युलेशन म्हणू शकता. पण हे तुमच्या सिलेबस मध्ये सध्या नाहीये त्याच्यामुळे हे डिस्कस करून फायदा नाही. चला क्वेश्चन नंबर 6 पासून सुरुवात करू. 1 मायक्रॉन इज इक्वल टू तर 1 मायक्रॉन इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस 6 मीटर. ठीक आहे. 10 टू द पॉवर मायनस 6 मीटर हे आहे तुमचा ऑप्शन बी इज द राईट आन्सर. सॉरी. क्वेश्चन नंबर 7 सिम्बॉल फॉर गोल्ड इज हे आहे सिल्वरचा सिम्बॉल हा अल्युमिनियमचा आणि हे AU जे आहे हे तुमचा गोल्डचा सिम्बॉल आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 डॅश इज यूज फॉर गॅल्वनायझिंग आयर्न टू प्रोटेक्ट इट फ्रॉम रस्टिंग तर झिंकची कोटिंग केली जाते आयर्न वरती. झिंकची कोटिंग केली जाते आणि ह्या आयर्नला मग गॅल्वनाइज आयर्न म्हटलं जाते कशासाठी टू रस्टिंग पासून त्याचं जे आहे प्रोटेक्शन करण्यासाठी. ठीक आहे. प्रोटेक्टेड फ्रॉम रस्टिंग. तर ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 9 सोल्डर इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड निकल क्रोमियम अँड निकल कॉपर अँड झिंक लीड अँड टिन. तर सोल्डर हे कोणता अलॉय आहे. सोल्डर हा जो अलॉय हे आहे तुमचा लीड अँड टिनचा. कशाचा आहे. लीड अँड टिनचा हा अलॉय आहे. क्वेश्चन नंबर 10 हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स नोन इज तर सगळ्यात हार्डेस्ट जे नॅचरल सबस्टन्स आहे किंवा पूर्ण एकदम हार्डेस्ट आतापर्यंत आर्टिफिशियली इतका हार्डेस्ट मटेरियल आपण बनवू शकलो नाहीये. तर हार्डेस्ट नोन नॅचरल सबस्टन्स इज डायमंड. ठीक आहे. क्युबिक बोरॉन नायट्रेट जे आहे CBN ज्याला म्हटलं जाते हे डायमंड नंतर सेकंड हार्डेस्ट सबस्टन्स आहे आणि हा आर्टिफिशियल सबस्टन्स आहे. ओके. पण अजून पण आपण डायमंडला बीट करू शकलो नाहीये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 मेल्टिंग पॉइंट ऑफ अल्युमिनियम इज अप्रॉक्सिमेटली तर अल्युमिनियमचं जे मेल्टिंग पॉइंट आहे ते आहे तुमचा 660 डिग्री सेल्सिअस. किती आहे 660 डिग्री सेल्सिअस. आयर्नचा मेल्टिंग पॉइंट आहे 1510 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आयर्नचा मेल्टिंग पॉइंट आहे 1510 डिग्री सेल्सिअस. आणि जर तुम्ही विचारलं की कॉपरचं आहे 1083 डिग्री सेल्सिअस. तर हे जे क्वेश्चन आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. प्लीज हे तिन्ही मटेरियल तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या आणि ह्याचा जे मेल्टिंग पॉइंट आहे ते तुम्ही लिहून घ्या कारण हे एक्झामचे क्वेश्चन आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 12 1 इंच इज इक्वल टू तर 1 इंच इज इक्वल टू 2.54 सेंटीमीटर. पण इथे तुम्हाला काय सांगितले MM मध्ये तर मग हे काय होऊन जाईल 1 इंच इज इक्वल टू 25.4 mm. 25
4 mm हे लिहून घ्या. तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. क्वेश्चन नंबर 13, गेज युज्ड फॉर मेजरिंग स्मॉल एअर गॅप्स अँड क्लिअरन्सेस. तर एअर गॅप्स किंवा क्लिअरन्सेस मेजर करायचे असेल किंवा जर तुम्हाला दोन मेटिंग पार्ट्स आहेत त्याच्यामधला गॅप जर मेजर करायचा असेल तर आपण काय इस्तेमाल करतो ते आपण फिलर गेजचा उपयोग करतो. ओके. क्वेश्चन नंबर 14, ट्राय स्क्वेअर इज यूज टू मेजर. तर ट्राय स्क्वेअर प्रत्येक मेकॅनिकल इंजिनियरनी वर्कशॉपमध्ये ट्राय स्क्वेअर 100% यूज केला आहे आणि त्याला माहिती आहे की आपण ट्राय स्क्वेअर कशासाठी यूज करतो. तर हा एकदम इझी क्वेश्चन आहे, पण ट्राय स्क्वेअर खूप वेळा क्वेश्चन विचारला जाते. लक्षात ठेवा, ट्राय स्क्वेअर अशा प्रकारे असते एल शेप मध्ये. ठीक आहे. हे ह्याचा ब्लेड असते. दिस इज युअर ब्लेड. हे असते त्याचं स्टॉक. स्टॉक जे असते हे कधी वुडनचं बनवलेलं असते किंवा कास्ट आयर्नचं बनवलेलं असते. हे पण क्वेश्चन आलेलं आहे. आणि हे जे ब्लेड आहे हे ब्लेडच स्पेसिफाय करते ट्राय स्क्वेअरचं साईज. म्हणजे 100 mm ब्लेडचं ट्राय स्क्वेअर द्या किंवा 200 mm चा ट्राय स्क्वेअर द्या. त्याच्यामध्ये मी काय करत आहे, स्पेसिफाय करत आहे त्या ट्राय स्क्वेअर बद्दल. आणि ट्राय स्क्वेअर कशासाठी यूज केले जाते, चेक करण्यासाठी. काय, स्क्वेअरनेस ऑफ दॅट सरफेस. ठीक आहे. जे पण तुमचं वर्कपीस आहे किंवा जे पण तुमचं रॉ मटेरियल तुम्ही घेतलेलं आहे ते स्क्वेअर मध्ये आहे का नाही, किंवा जे तुम्ही वर्कपीस तुमच्या लेथ मशीन वरती माउंट केलंय ते जे आहे स्क्वेअर मध्ये किंवा 90 डिग्री मध्ये बरोबर माउंट करण्यात आलाय का नाही हे चेक करण्यासाठी वी यूज ट्राय स्क्वेअर. ओके. क्वेश्चन नंबर 15, नंबर ऑफ थ्रेड्स पर इंच. ठीक आहे. नंबर ऑफ थ्रेड्स पर इंच जे आहे हे इन अ स्क्रू और बोल्ट इज चेक्ड बाय व्हॉट. वर्नियर कॅलिपर, डायल गेज, स्क्रू पिच गेज, थ्रेड प्लग गेज. तर लक्षात ठेवा, स्क्रू पिच गेज हे यूज केलं जाते ते जे पण थ्रेड्स आहेत पर इंच ते मेजर करण्यासाठी. ठीक आहे. थ्रेड्स पर इंच मेजर करण्यासाठी. आणि व्हॉट अबाउट थ्रेड प्लग गेज. थ्रेड प्लग गेज जे आहे तुमचे इंटरनल थ्रेड असेल एखाद्या मटेरियल वरती एखाद्या वर्कपीस मध्ये तर ते चेक करण्यासाठी वी यूज थ्रेड प्लग गेज. ओके. Question number 16. Sine bar is used to measure angle of tapered job, angle between surfaces, run out of job, none of this. तर angle of tapered job is measured by sine bar. ठीक आहे. एखादा tapered job असेल आणि ह्याचा अँगल तुम्हाला मेजर करायचा असेल तर वी यूज साइन बार फॉर दॅट. ओके. क्वेश्चन नंबर 17, पर्पज ऑफ हॉलो पंच इज. तर हॉलो पंचचा उपयोग कशासाठी केला जाते, डीपन द ड्रिल पॉइंट, मेकिंग द मार्क लाईन फर्म, डिटरमाइनिंग द सेंटर ऑफ अ राउंड जॉब, और फॉर मेकिंग होल्स इन अ थिन मेटालिक लेदर और हार्ड बोर्ड शीट. तर ऑप्शन डी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. जे हॉलो पंच असते ते आपण यूज करतो होल बनवण्यासाठी, पण थिन मेटॅलिक शीट मध्ये किंवा लेदरचा एखादा वर्कपीस असेल किंवा हार्डबोर्डची शीट असेल त्याच्यामध्ये आपण हॉलो पंचचा उपयोग करतो. डीपन द ड्रिल पॉइंट. डीपन द ड्रिल पॉइंट ह्याच्यासाठी आपण जे आहे सेंटर पंचचा उपयोग करतो. कशाचा उपयोग करतो, सेंटर पंचचा उपयोग करतो. त्याचा पॉइंट अँगल जे असते तो असतो 90 डिग्री. मेकिंग द मार्क लाईन फर्म्स इथे आपण प्रिक पंचचा उपयोग करतो आणि डॉट पंचचा उपयोग करतो. डिटरमाइनिंग द सेंटर ऑफ अ राउंड जॉब इथे आपण जेनी कॅलिपरचा उपयोग करतो. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता एक्झाम डोक्यावरती आली आहे. बघा, तुमचं पेपर जे आहे ते इझी आहे. ठीक आहे. इझी टू मॉडरेट कंडिशन मध्ये असेल तुमचा पेपर आणि तुम्ही 80 आउट ऑफ 80 मार्क्स पण इथे घेऊ शकता, कारण हे टेक्निकल पेपर आहे. इथे असं नाही की नॉन टेक्निकल सारखं एखादा जनरल अवेअरनेसचा क्वेश्चन आला किंवा करंट अफेअरचा क्वेश्चन आला कुठून तरी एकदमच कुठून तरी उचलून क्वेश्चन आला, असं इथे सीन होणार नाहीये. इथे क्वेश्चन्स लिमिटेड आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे जितके जास्त एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह करू शकता तितके जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करा. जितके जास्त पीवायपी सॉल्व्ह करू शकता तितके जास्त करा. जितके जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता ते करा. आमच्याच प्लॅटफॉर्म वरती नाही, बाकी पण प्लॅटफॉर्म वरती घ्या जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर. जर तुम्ही बिलकुल अफोर्ड नाही करू शकत असाल तर मग वायसीटी पब्लिकेशनचं एक बुक येते, त्याच्यामध्ये सगळं कंपायलेशन आहे. आय थिंक 700-800 पर्यंत ते पुस्तक येऊन जाईल. ते पुस्तक विकत घ्या आणि ते ऍटलीस्ट तेवढं तरी करा. आणि निम्मीचे जे फ्री बुक्स आहेत ते तरी करा. पण तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करा, कारण इथे 80 आउट ऑफ 80 पण तुम्ही मार्क्स घेऊ शकता, ही गॅरंटी आहे. ओके. पेपर लहानच आहे. पेपर 40च क्वेश्चन आहे तुमच्याकडे. पेपर एकदम ऑथेंटिक असणार आहे. पेपर एकदम म्हणजे एवढं पण हार्ड नाही येणार आहे. पण हा, इथे काय आहे ना, तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. दीड दीड 2-2 पेजेसची इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यावरती क्वेश्चन येत आहे, पण ते माहितीच नाही, तुम्ही कधी वाचलेच नाही, तर इथे तुम्ही तुक्का नाही मारू शकणार. ओके. Question number 18. In a metric vernier caliper, 49 main scale divisions are divided into 50 vernier scale divisions. So least count is. तर बघा, least count चा फॉर्म्युला काय आहे? Least count is equal to 1 main scale division minus 1 vernier scale division किंवा मेन स्केल डिव्हिजन मायनस वर्नियर स्केल डिव्हिजन. तर इथे बघा, 49 मेन स्केल डिव्हिजन्स आर डिवायडेड इंटू 50 वर्नियर स्केल डिव्हिजन म्हणत आहे. तर एक सिंगल वर्नियर स्केल डिव्हिजनचं काय येईल मग इथे, 49/50.
हे ठीक आहे. तर वन मेन स्केल डिव्हिजन आपण कन्सिडर करतो 1 mm. तर मग आता लिस्ट काउंटचा मग फॉर्म्युल्यानुसार इथे लिस्ट काउंट इज इक्वल टू वन मेन स्केल डिव्हिजन मायनस वन वर्नियर स्केल डिव्हिजन. तर वन मेन स्केल डिव्हिजन 1 mm मायनस एक वर्नियर स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू काय आली 49/50. मग आता इथे काय येईल मग आन्सर 50 मायनस 49/50. मग इथे 1/50. 1/50 इज इक्वल टू 0.02 mm. ठीक आहे 50 दुनी 100. लिस्ट काउंट इज इक्वल टू हाऊ मच 0.02 mm. जर इथे क्वेश्चन आला असतं की नाही 19 वर्नियर स्केल डिव्हिजन ठीक आहे 19 मेन स्केल डिव्हिजन इज डिवायडेड इंटू 19 main scale division is divided into 20 वर्नियर स्केल डिव्हिजन. मग इथे मग वन वर्नियर स्केल डिव्हिजन ची व्हॅल्यू काय आली असती 19/20. हे असंच करायचं आणि हे वन मधून मायनस करायचं 19/20. मग 1/20 मग हे काय येईल 0.05 mm. हे आन्सर येईल 50 20/100 अशा प्रकारे. तर हे एकदम इझी क्वेश्चन आहे. ह्याचं करण्याची पद्धत अशा प्रकारेच आहे. तर ही पद्धत बघून घ्या आणि जेव्हा पण ह्या रिलेटेड क्वेश्चन येईल ते अशा प्रकारे सॉल्व्ह करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 19 अॅक्युरसी ऑफ एक्सटर्नल मायक्रोमीटर. तर बघा लिस्ट काउंट जे आहे वर्नियर आपलं वर्नियर कॅलिपरचा तो आहे 0.02 mm आणि तिथे जर मायक्रोमीटरचा विचारलं तुम्हाला लिस्ट काउंट तर त्याचा आन्सर येईल 0.01 mm. ठीक आहे 0.01 mm. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 20 कॉम्बिनेशन सेट इज अन इन्स्ट्रुमेंट विच हॅज. तर बघा कॉम्बिनेशन सेट सेट म्हणते म्हणजे ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे खूप सारे वेगवेगळ्या हेडचं. कोणतं कोणतं सेंटर हेड बिविल प्रोटेक्टर स्क्वेअर हेड. तर ऑल ऑफ दी अबव इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. सेंटर हेड बिविल प्रोटेक्टर अँड स्क्वेअर हेड जे आहे कॉम्बिनेशन सेट मध्ये अवेलेबल असते. क्वेश्चन नंबर 21 द गिअर रेशो ऑफ इंडेक्स हेड इज द गिअर रेशो ऑफ इंडेक्स हेड इज 50 to 1 40 to 1 40 to 1 14 to 1 40 to 1 none of the above. तर गिअर रेशो जे आहे इंडेक्स हेडचा तो आहे 40 to 1 40 to 1. Option C is the right answer over here. Question number 22 डॅश इज यूज फॉर लेवलिंग ऑफ मशिनरीज. तर बघा एखादं मशीन आहे ते तुम्हाला बरोबर लेवल वरती त्याची जे आहे लेवलिंग करायची किंवा त्याला लेवल वरती ठेवायचं. जर सपोज तुम्ही जर त्याची लेवलिंग बरोबर नाही केली तर तुमचं वर्कपीस बरोबर बनणार नाही. त्या मशीनची चॅटरिंग भरपूर जास्त होईल. तर ह्याच्यासाठी आपण उपयोग करतो स्पिरिट लेवलचा. कशाचा उपयोग करतो स्पिरिट लेवलचा. इथे ऑप्शन बी इज द right answer over here. Question number 23 dash is the portion of file which fits into the handle. तर बघा फाईल तुमची अशा प्रकारे असते. ठीक आहे. तर हा जो आहे हा पोर्शन आहे टॅग आणि हा टॅग जे आहे हे तुमच्या हँडल मध्ये फिट केला जातो. कशामध्ये हँडल मध्ये. हा आहे तुमचा हँडल आणि हँडल मध्ये जो आहे तुमचा फाईलचा टॅग पोर्शन फिट केला जातो. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. हिल जे आहे हिल तर फाईल मध्ये असे टिथ जे आहे कट केले जातात आणि हिल हा पोर्शन जो असतो त्यावरती टिथ जे आहे कट केलेले नसतात. हे एकदम क्लिअर पोर्शन अवेलेबल असते फाईल वरती. हिल या पोर्शन वरती तिथे मार्किंग केली जाते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 24 हाऊ मेनी टिथ आर कट ऑन अ रफ फाईल. तर फाईलच्या ग्रेड नुसार तिथे 5 फाईल ग्रेड्स अवेलेबल आहेत. तर एक त्यातला त्या 5 ग्रेड मधून पहिला जे ग्रेड आहे तो आहे रफ ग्रेड. तर त्या रफ फाईल वरती किती टिथ्स अवेलेबल असतात हे विचारण्यात आले आहे. तर रफ फाईल मध्ये जे टिथ असतात ते 20 ते 25 टिथ पर इंच. 20 to 25 टिथ पर इंच फॉर रफ फाईल. ओके. Next question, question number 25. Dash in a single cut file. Sorry, in a single cut file, the teeth are cut at an angle to the center line of the file. तर बघा शेप्स जे असतात कटच्या हिशोबाने फाईलच्या आय थिंक 5 कट्स आहेत. ठीक आहे. सिंगल कट, डबल कट, रॅस्प कट, कर्व कट 4 कट आहेत. सॉरी. ठीक आहे. सिंगल कट, डबल कट, रॅस्प कट अँड कर्व कट. तर सिंगल कट फाईल मध्ये जे टिथ तर हे जे टिथ ह्यावरती कट केलेले असतात हे
पेटीत आहे, ह्याचा जो अँगल असतो तुमच्या जे पण ऍक्सिस आहे, ठीक आहे, फाईलची जी ऍक्सिस आहे त्यावरती 60 डिग्री मध्ये कट केले असते. किती? 60 डिग्री. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. मी थोडं फास्ट घेते कारण मला खरंच थ्रोट मुळे ना खूप जास्त त्रास होत आहे. पण हे क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, दॅट्स वाय. आणि हे खूप इझी पण क्वेश्चन असल्यामुळे इतकं जास्त ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाहीये. ओके. क्वेश्चन नंबर 26. डॅश फाइलिंग इज डन फॉर स्मूदर कटिंग ऍक्शन. तर हे जे ड्रॉ फाइलिंग असते ही स्मूदर कटिंग ऍक्शन प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 26 चा आन्सर सी. क्वेश्चन नंबर 27. Metallic particles stuck in the file teeth produce scratches on the job surface. The defect is called as. तर फायलिंग करत असताना काय असते की जे मटेरियल रिमूव्ह केले जाते, जे MRR निघत आहे तिथून जे मटेरियल निघत आहे ते फाईलचे जे टिप्स असतात त्याच्यामध्ये जाऊन बसते आणि मग जे ऑलरेडी फाईल झालेला पोर्शन आहे त्याच्यावरती जाऊन ते स्क्रॅच करतात. तर ह्याला पिनिंग इफेक्ट असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? पिनिंग फॉल्ट असं म्हटलं जाते. आणि हे जे पिनिंग आहे, पिनिंग फॉल्ट जे आहे ते एक फाईल ब्रश असते, फाईल ब्रश किंवा ह्यालाच फाईल कार्ड म्हटलं जाते. ह्याच्याने हे रिमूव्ह करतात. ओके. आणि अजून एक क्वेश्चन येते, जे न्यू फाईल तुम्ही मार्केटमध्ये गेले आणि एक न्यू फाईल उचलून आणली तिथून, ठीक आहे, विकत आणली. तर ती न्यू फाईल नेहमी स्मूदर मटेरियल वरतीच तुम्ही युज करणार. फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही युज करणार ना, ते एखाद्या स्मूथ मटेरियल वरती युज करणार, देन यू यूज इट ऑन हार्ड मटेरियल. ओके. हे पण एक क्वेश्चन विचारलं जाते. Question number 28. Dash scraper is used to scrape round or curved surfaces and to remove sharp corners and burrs. तर हे इथे आपण ट्रँग्युलर स्क्रॅपरचा उपयोग करतो. कोणत्या स्क्रॅपरचा उपयोग करतो? ट्रँग्युलर स्क्रॅपर. प्रत्येक स्क्रॅपरचा एक ऑथेंटिक यूज आहे. जसं की फ्लॅट स्क्रॅपर जे आहे हे जास्तीत जास्त मटेरियल रिमूव्ह करायचं असेल तिथे आपण याचा उपयोग करतो. तर एक 1.5 पेजेसचा स्क्रॅपर हा टॉपिक आहे. चांगल्याने ते वाचून काढा. मी तुम्हाला सांगते तुमचा पेपर इझीच असणार आहे. फक्त तुम्हाला इतकंच आहे ना, की प्रत्येक पेज वरती काय इन्फॉर्मेशन दिली हे माहिती असणं गरजेचं आहे. Dash drill is used in wooden and soft sheet jobs. The twist drill, flat drill, straight fluted drill or none of the above. तर जे फ्लॅट ड्रिल असते, ठीक आहे, ड्रिलचे वेगवेगळे प्रकार आहेत. फ्लॅट ड्रिल, ट्विस्ट ड्रिल, स्ट्रेट फ्लुटेड ड्रिल. तर फ्लॅट ड्रिल जे आहे हे उपयोगात आणलं जाते वुडन किंवा सॉफ्ट सॉफ्ट शीट जे तर मटेरियल असेल त्याच्यामध्ये ड्रिल करण्यासाठी. ओके. तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 30. लिप अँगल और अँगल ऑफ कटिंग एज ऑफ अ ट्विस्ट ड्रिल किंवा ह्यालाच पॉइंट अँगल ऑफ अ ट्विस्ट ड्रिल विचारलं जाते. तर हे जनरल एक ट्विस्ट ड्रिलचा पॉइंट अँगल विचारलं तर ते आन्सर असेल 118 डिग्री. पण जर इथे तुम्हाला एखादं मटेरियल दिलं जसं की माइल्ड स्टील हा मटेरियल आहे, ह्याच्यासाठी तुम्ही पॉइंट अँगल किंवा ट्विस्ट ड्रिलचं जे लिप अँगल आहे ते किती यूज करणार हे विचारलं तर लक्षात ठेवा ते असेल 140 डिग्री. इथे जर विचारले की मोल्डेड प्लास्टिक हे मटेरियल आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणतं किती डिग्रीचा जे आहे लिप अँगल किंवा पॉइंट अँगल कन्सिडर करणार तर तिथे 80 डिग्री, अप्रोक्स 80 डिग्री समथिंग. ठीक आहे. तर हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. हे ट्विस्ट ड्रिल च पॉइंट अँगल आणि ट्विस्ट ड्रिलचं हेलिक्स अँगल विचारलं जाते. तर बघा जनरल जे ट्विस्ट ड्रिलचं पॉइंट अँगल आहे ते हे 118 डिग्री जनरल पर्पजला जे यूज केलं जाते आणि हेलिक्स अँगल जे आहे ते आहे 27.5 डिग्री. ठीक आहे, किंवा 27.5 डिग्री असं तुम्ही याला कन्सिडर करू शकता. क्वेश्चन नंबर 31. डेप्थ ऑफ कट बाय अ ड्रिल इन ऍक्सियल डायरेक्शन इज कॉल्ड. तर ऍक्सियल डायरेक्शन मध्ये जे डेप्थ ऑफ कट ड्रिल बिट देत आहे त्याला काय म्हटलं जाते तर त्याला म्हणतो आपण फीड. काय म्हणतो? फीड. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. Question number 32. In a formula of cutting speed is equal to pi dn upon 60, where d denotes the diameter in millimeter, diameter of drill in millimeter, n denotes the revolution per minute rpm, and the cutting unit, sorry, the unit of cutting speed is. तर बघा आपण हे फॉर्म्युला यूज करतो खूप वेळा, पाय डी एन अपॉन 1000. तर तिथे आपण कटिंग स्पीड जी असते मीटर पर मिनिट मध्ये घेतो, पण इथे पाय डी एन अपॉन 60 घेतलेला आहे. तर इथे जी आपली स्पीड येईल कटिंग स्पीड त्याचा युनिट येईल मिलीमीटर पर सेकंड. मिलीमीटर पर सेकंड खूपच जास्त त्रास होतोय.
sorry, millimeter per second. Option B is the right answer over here. Next question number 33. ड्रिलिंग मशीन यूज फॉर हेवी जॉब्स. तर हेवी जॉब साठी आपण यूज करतो रॅडियल ड्रिलिंग मशीन. ठीक आहे, रॅडियल ड्रिलिंग मशीन. आणि हे जे सेन्सिटिव्ह बेंच टाइप ड्रिलिंग मशीन असते इथे आपण 12.5 पर्यंत ड्रिल जे आहे ड्रिल बीट यूज करतो. ओके, हे पण क्वेश्चन आहे एक्झामचा. क्वेश्चन नंबर 34. टेपर शँक ड्रिल्स आर टेकन आउट ऑफ अ स्पिंडल होल बाय अ टेपर कॉटर कॉल्ड ॲज. तर एखादा तुमचा टेपर शँक बघा, ड्रिलचे दोन प्रकार आहेत. एक असते तुमचा टेपर शँक ड्रिल. ठीक आहे, हा तुमचा आहे टेपर शँक ड्रिल. आणि एक असते तुमचा स्ट्रेट किंवा पॅरल शँक ड्रिल. ओके, दिस इज युअर पॅरल शँक ड्रिल. तर जे टेपर शँक ड्रिल आहे किंवा पॅरल शँक ड्रिल आहे इथे एक स्लॉट प्रोव्हाइड केलेलं असते. ते रिमूव्ह करण्यासाठी मशीन स्पिंडल मधून आपण एका प्रकारे असं ड्रिफ्ट यूज करतो. याला म्हणतात ड्रिफ्ट. ठीक आहे, हे असते ड्रिफ्ट. ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओव्हर हियर. क्वेश्चन नंबर 35. Screwdriver used for tightening screws having a star or a cross grooved head used in electronic equipment is. तर स्क्रूड्रायव्हरचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ऑफसेट स्क्रूड्रायव्हर, वॉचमेकर स्क्रूड्रायव्हर, रॅचेट स्क्रूड्रायव्हर और फिलिप्स स्क्रूड्रायव्हर. तर लक्षात ठेवा, फिलिप्स स्क्रूड्रायव्हर जे असते ह्याच्यामध्ये असं स्टार. ठीक आहे, त्या स्क्रूड्रायव्हर मध्ये असं स्टार असते. ठीक आहे, हे स्क्रूड्रायव्हर स्टार किंवा क्रॉस ग्रूव्ह जे स्क्रूज आहेत त्याच्यामध्ये फिट होते आणि मस्त प्रकारे तिथे जे आहे टायटनिंग किंवा असेंबली किंवा डिसेंबली होऊ शकते त्याची. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 36. Pliers used for gripping nuts which are fitted in narrow or down places. तर डिफरंट प्लायर्स पण तुम्हाला अभ्यासायचे आहेत. तर साइड कटिंग प्लायर, स्लिप जॉईंट प्लायर, वाइस ग्रिप प्लायर किंवा नोज प्लायर. तर नोज प्लायर जे आहे हे आपण नॅरो आणि डाऊन प्लेसेस वरती यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 37. स्पॅनर यूज टू टर्न नट्स अँड बोल्ट्स माउंटेड इन अ डीपर प्लेसेस. तर डिफरंट स्पॅनर आहे. सॉकेट स्पॅनर, ऍडजस्टेबल स्पॅनर, बॉक्स स्पॅनर, रिंग स्पॅनर. तर लक्षात ठेवा, जे बॉक्स स्पॅनर आहे ना हे आपण उपयोग करतो जेव्हा तुमचे नट बोल्ट जे आहे हे डीपर प्लेसेस मध्ये माउंट केलेले असतील तिथे. ओके. क्वेश्चन नंबर 38. रेंज इज यूज फॉर टर्निंग लार्ज डायमीटर पाइप्स. डिफरंट टाइपचे रेंजेस आहेत. चेन रेंज, पाईप रेंज, स्ट्रॅप रेंज, अडजस्टेबल रेंज. तर लक्षात ठेवा, जे लार्ज डायमीटर पाइप्स आहेत अप्रॉक्सिमेटली 200 डायमीटर, तिथे आपण चेन रेंजचा उपयोग करतो. कोणाचा? चेन पाईप रेंजचा उपयोग करतो. किंवा इथे तुम्ही असं म्हणू शकता अप्रॉक्सिमेटली 50 टू 150 डायमीटर पर्यंतचे पाईप चेन रेंजने आपण इथे याचा उपयोग करतो. इथे चेन पाईप वाईस असलं असतं तिथे पण आपण चेन पाईप वाईसचा उपयोग केला जाते 200 पर्यंतचे पाईपला ग्रिपिंग करण्यासाठी. ओके, पण इथे ते ऑप्शन मध्येच नाहीये. दॅट्स वाय you should go with chain range. Okay, chain range. Option D is the right answer. Question number 38. Okay. Next, डाइंग इज अ ऑपरेशन ऑफ. तर जे डाइंग ही ऑपरेशन आहे हे कशासाठी उपयोगात आणलं जाते? जर एखाद्या मटेरियल वरती, एखाद्या वर्कपीस वरती, एखाद्या राऊंड जॉब वरती तुम्हाला एक्सटर्नल थ्रेड कट करायचे असेल तिथे आपण डाय आणि स्टॉकचा उपयोग करतो. तर ऑप्शन A is the right answer. Cutting external thread on a round or bolt. जर कटिंग इंटरनल थ्रेड इन अ होल असेल तर तिथे आपण टॅपचा उपयोग करतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो? ते काय असते? टॅपिंग ऑपरेशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 40. व्हॉइस युज्ड फॉर ग्रिपिंग अ जॉब इन वर्टिकल, हॉरिझॉन्टल और अँग्युलर पोझिशन. तर कोणतं व्हॉइस असते ते? सिंपल बेंच व्हॉइस, स्विंग व्हॉइस, मशीन व्हॉइस और युनिव्हर्सल मशीन व्हॉइस. युनिव्हर्सल मशीन व्हॉइस जे आहे हे उपयोगात आणतो आपण एखादा वर्कपीस वर्टिकल, हॉरिझॉन्टल और अँग्युलर पोझिशन मध्ये जर माउंट करायचं असेल तेव्हा. Question number 41. A bolt getting tightened when rotated in a clockwise direction is having left-handed thread, right-handed thread, taper thread, none of the above. तर बघा, जर क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये तुम्ही मूव्ह करत आहे तुमचा बोल्ट आणि ते टाइट होत आहे तर त्याच्यावरती जे आहे राईट हँडेड थ्रेड असतात. कोणते असतात? राईट हँडेड थ्रेड. आणि एखादा तुमच्याकडे बोल्ट आहे आणि तुम्ही त्याला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये मूव्ह करत आहे आणि ते टाइट होत आहे तर त्याच्यावरती आपण जे थ्रेड्स प्रोव्हाइड केले असतात ते लेफ्ट हँडेड थ्रेड असतात. तर इथे विचारलं आहे क्लॉकवाइज डायरेक्शन. दॅट्स वाय ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. तर right handed thread is used
where bolt is tightened in clockwise direction. Okay. Next question number 42. For a single start thread, the lead is equal to. तर बघा single start thread जर असेल तर leadचा फॉर्म्युला काय असतो? Number of start into pitch. पण इथे जर स्टार्टच सिंगल दिलेली आहे तर तुमचं जे लीड आहे ते इक्वल टू काय होईल? पिच होईल. Option C is the right answer over here. Next question number 43. Acme threads have an angle of thread is. तर प्रत्येक थ्रेड 4 का 6 प्रकारचे थ्रेड्स अवेलेबल आहेत तुमच्या सिलेबस मध्ये आणि त्याचे इन्क्लुडेड अँगलच विचारलं जातं. तर लक्षात ठेवा Acme थ्रेडचा इन्क्लुडेड अँगल असतो 29 डिग्री. किती असतो? 29 डिग्री. 55 डिग्रीचा अँगल असतो हा असतो तुमचा ब्रिटिश स्टँडर्ड विचवर थ्रेड, ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड, ब्रिटिश स्टँडर्ड तुमचं जे असते फाईन थ्रेड. ठीक आहे. ह्याचा असतो 55 डिग्री. 60 डिग्री जे असते तुमचा मेट्रिक थ्रेड. ठीक आहे. इंडियन मेट्रिक थ्रेड आहे त्याचा इन्क्लुडेड अँगल असतो 60 डिग्री. ओके. क्वेश्चन नंबर 44. टू एक्स्ट्रीम परमिसिबल साइजेस बिटवीन विच द ऍक्च्युअल साइजेस कंटेन इज कॉल्ड. तर ह्याला आपण काय म्हणतो? लिमिट्स ऑफ साइजेस. काय म्हणतो? लिमिट्स ऑफ साइजेस. ऑप्शन सी इज द राइट आंसर. क्वेश्चन नंबर 45. 25 प्लस मायनस 0.05 mm इज अन एक्झाम्पल ऑफ. तर एखादा बेसिक साईज आहे ज्याचा साईज आहे 25. ठीक आहे. आपण असं कन्सिडर करू. ही आहे साईज 25. ही तुमची बेसिक साईज आहे. इथे टॉलरन्स प्रोव्हाइड केले आहे +50 0.05 मध्ये 0.05 आणि -0.05. तर हे कसला टॉलरन्स आहे? तर हा आहे तुमचा बायलॅटरल टॉलरन्स. दोन्ही साईडला प्रोव्हाइड केले. जर युनिलॅटरल असेल तर हा कसा असणार आहे? एकच 0.05 प्लस मध्ये. तर हा काय झाला? युनिलॅटरल टॉलरन्स झाला. पण इथे तुम्हाला बायलॅटरल टॉलरन्स प्रोव्हाइड केलेला आहे. क्वेश्चन नंबर 46. Intentional difference between the whole dimension and shaft dimension for any type of fit is called. Intentionally तुम्ही जाणून बुजून एक तिथे फिट प्रोव्हाइड करत आहे, एक डायमेन्शन जे आहे डिफरन्स प्रोव्हाइड करत आहे त्याला आपण अलाउन्स म्हणतो. काय म्हणतो? अलाउन्स म्हणतो. ऑप्शन 46 ऑप्शन नंबर बी इज द राइट आंसर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 47. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ इंटरफेरन्स फिट. डिफरंट टाइपचे फिट्स असतात. 3 प्रकारचे फिट्स असतात. इंटरफेरन्स फिट, क्लिअरन्स फिट आणि तुमचा एक असतो ट्रान्झिशन फिट. ओके. तर इंटरफेरन्स फिटचा ऑप्शन नाही असं विचारलं. श्रिंक फिट, हेवी ड्राईव्ह फिट, लाईट ड्राईव्ह फिट और रनिंग फिट. तर रनिंग फिट जे आहे हे तुमचं क्लिअरन्स फिटचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. क्लिअरन्स फिटचं एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 48. Which of the following is not a clearance fit? स्लाइड फिट, रनिंग फिट, श्रिंक फिट, लूज रनिंग फिट. तर बघा श्रिंक फिट जे आहे हे आता जस्ट आपण पाहिलं हे इंटरफेरन्स फिटचं एक्झाम्पल आहे. तर ऑप्शन सी इज द राइट आन्सर. हे जे आहे हे इंटरफेरन्स फिटचं एक्झाम्पल आहे. बाकी सगळे क्लिअरन्स फिटचे एक्झाम्पल आहे. ओके. क्वेश्चन नंबर 49. बोल्ट यूज फॉर इन्स्टॉलिंग अ मशीन ऑन अ ग्राउंड इज कॉल्ड. त्याला आपण काय म्हणतो? फाउंडेशन बोल्ट. डिफरंट डिफरंट टाइपचे फाउंडेशन बोल्ट असतात. आई बोल्ट, हेक्सागोनल बोल्ट, स्क्वेअर हेड बोल्ट. हे काय आहे? फाउंडेशन बोल्टचे एक्झाम्पल आहेत. ओके. Question number 50. Bolt having a ring-shaped head used in heavy electrical motors and other machines for providing a facility for lifting is called. ह्याला आपण I bolt म्हणतो. Option D is the right answer over here. Question number 51. Which of the following is not a nut locking system? Check nut, split pin, spring washer, wing nut. तर बघा चेक नट, स्प्लिट पिन आणि स्प्रिंग वॉशर हे लॉकिंग सिस्टीम आहेत. पण विंग नट हे लॉक नट आहे, सिस्टीम नाहीये. ओके. तर ऑप्शन डी इज द राइट आंसर ओवर हियर. क्वेश्चन नंबर 52. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ is nothing but strain. Question number 53. Property of metal due to which it can be shaped in a wire by a drawing process is called. तर ह्याला आपण डक्टिलिटी म्हणतो. खूपच इम्पॉर्टंट आहे मटेरियलचे जे प्रॉपर्टीज मेकॅनिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी वरून 100% एक क्वेश्चन तुम्हाला 100% दिसणार आहे. तर लक्षात ठेवा डक्टिलिटी एक प्रॉपर्टी आहे मटेरियलची ज्या प्रॉपर्टीमुळे आपण मटेरियलचे वायर्स बनवू शकतो विदाउट ब्रेकेज. ओके. हार्डनेस काय आहे? एक मटेरियलची अशी प्रॉपर्टी आहे ज्यामुळे तुम्ही दुसरं मटेरियल कट करू शकता. जसं चाकू वगैरे जे असते ह्याच्या चाकूचं जे असते त्याच्यामध्ये हार्डनेस प्रॉपर्टी आहे. दॅट्स वाय यू कॅन कट विथ इट. ओके. क्वेश्चन नंबर 54. द प्रॉपर्टी ऑफ मेटल टू रेजिस्ट अब्रेजन और कटिंग इज कॉल्ड. थोड्या वेळापूर्वीच मी तुला सांगितलं हे काय आहे? हार्डनेस प्रॉपर्टी. ओके. हार्डनेस एक सरफेस प्रॉपर्टी पण आहे. ठीक आहे. सरफेस प्रॉपर्टी पण आहे.
क्वेश्चन नंबर 55, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फेरस मेटल? फेरस मेटल म्हणजे काय? ह्याच्यामध्ये आयर्न असणं गरजेचं आहे. कॉपर, अल्युमिनियम, गोल्ड, माइल्ड स्टील. तर बघा माइल्ड स्टील मध्ये आयर्न आहे, बाकी हे जे आहे नॉन फेरस मटेरियल आहेत. नॉन फेरस मटेरियल म्हणजे फक्त प्लास्टिक नसतो, ठीक आहे. नॉन फेरस मटेरियल म्हणजे कॉपर आहे, अल्युमिनियम आहे, गोल्ड आहे. ज्याच्यामध्ये आयर्न नाहीये तो नॉन फेरस मटेरियल है ना. Question number 56, steels having 18% chromium and 8% nickel is called as. ह्याला आपण काय म्हणतो? स्टेनलेस स्टील म्हणतो. ठीक आहे. स्टेनलेस स्टील 304 असं पण म्हटलं जाते आणि 18/8 स्टेनलेस स्टील असंही म्हटलं जाते याला. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. Question number 57. The process of hardening the upper surface of a carbon steel is called. अप्पर सरफेस म्हणा किंवा फक्त त्याचं जे आहे कोर सॉफ्ट ठेवायची आणि त्याचं सरफेस हार्ड करायचं, ह्याला आपण काय म्हणतो? केस हार्डनिंग प्रोसेस. केस हार्डनिंग किंवा सरफेस हार्डनिंग असं पण म्हटलं जाते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 58. द गिअर यूज फॉर ट्रान्समिशन ऑफ पॉवर ॲट अ राईट अँगल इज कॉल्ड. राईट अँगल मध्ये एखादा तुम्हाला गिअर असा दिलेला असतो आणि दुसरा गिअर असा दिलेला आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जे आहे तुम्ही राईट अँगल मध्ये तुमचा गिअर पॉवर ट्रान्समिट करत आहे. तर हे राईट अँगल जे गिअर पॉवर ट्रान्समिट करत आहे तो करतो बिवेल गिअर. कोण करतो? बिवेल गिअर. Next question number 59. Dash is used to couple two pipes having different diameter. Socket, T, elbow, reducer. तर लक्षात ठेवा रिड्युसर जे असते हे दोन डिफरंट डायमीटरचे जे पाईप आहेत त्यांना जोडण्यासाठी आपण उपयोगात आणतो. इसेंट्रिक अँड कॉन्सेंट्रिक दोन प्रकारचे रिड्युसर असतात. इसेंट्रिक रिड्युसर नेहमी हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये उपयोगात आणतो. सॉरी, इसेंट्रिक आणि नॉन इसेंट्रिक दोन असते. सॉरी, इसेंट्रिक जे असते बघा, इसेंट्रिक आणि कॉन्सेंट्रिक. तर कॉन्सेंट्रिक जे असते हे तुम्ही वर्टिकल पोझिशन मध्ये उपयोगात आणता आणि इसेंट्रिक जे असते ज्याचे सेंटर बरोबर नाहीये, एकमेका जे पाईप आहे त्यांचे सेंटर जे आहे वेगवेगळे आहे, तिथे हे जे आहे हे फक्त आणि फक्त हॉरिझॉन्टल, ठीक आहे, हॉरिझॉन्टल पोझिशन मध्येच आपण ह्या रिड्युसरचा उपयोग करतो. हे पण एक्झामचा क्वेश्चन आहे. ओके. क्वेश्चन नंबर 60. What type of threads are cut in a water pipes and their accessories? तर बघा वॉटर पाईप्स मध्ये ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड कट केलेले असतात. का? कशासाठी? कारण हे जे थ्रेड्स आहे हे हेम पॅकिंग प्रोव्हाइड करतात आणि ह्याच्यामुळे लिकेज वगैरे होत नाही. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. तर हे टोटल आपले क्वेश्चन डिस्कस करून झालेले आहेत. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते आयटी इन्स्ट्रक्टर एक्झाम साठी सीबीटी 2 जे एक्झाम साठी टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत आमच्या प्लॅटफॉर्म वरती. इलेक्ट्रिशियन, कोपा, ठीक आहे, इलेक्ट्रिशियन, कोपा, फिटर, टर्नर, वेल्डर, मशीनिस्ट, ग्राइंडर असे टोटल 8 ट्रेड साठी टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. त्याचा लाभ घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डाउनलोड करा. चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज एमसीक्यू सिरीज पूर्णपणे चांगल्याने फॉलो करा. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.